अजिंक्यचे वडील मधुकर रहाणे हे चंदनापुरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील परंतु नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात। आजही मधुकर रहाणे यांचे बंधू सीताराम शेती करतात। गावातच झेलू नावाचे टुमदार घर आहे। अजिंक्यच्या आजीचे नाव झेलू आजी। गावाकडे आल्यानंतर अनेक मित्रांना त्याचा अभिमान वाटतो। अशाच काही आठवणी आपण जाणून घेणार आहोत अजिंक्यच्या नातलगांकडून। आमचे नाशिकचे प्रतिनिधी जयरामपुरी हे थेट त्याच्या मूळ गावी आहेत। जयरामजी, काय सांगाल एकूणच? आता आपण संगमनेर तालुक्यामध्ये आहोत। चणकापूर हे चंदनापूर हे अजिंक्य रहाणेचं गाव आहे, ज्या ठिकाणी अजिंक्य लहानपणी यायचा, खेळायचा। त्याच्या बऱ्याच आठवणी इथले गावकरी सांगतात, त्याचे नातेवाईक सांगतात। त्याच्या आजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात की कर्णधारपदी अजिंक्यची निवड झाल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटतंय, किती अभिमान वाटतोय। आजी, काय वाटतंय? अजिंक्यची निवड झाली आहे कर्णधारपदी, भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे तो, काय सांगाल, काय भावना आहेत? मुळूबाईचा पाय पडाय गेले, हा, नारळ पडा, पैसे टेटी टाकले, आनंद केला आईना म्हणलं माझ्या नाताचा। मग काय आता मला नका बोलायला। खरं तर उत्साह एवढा आहे त्यांचा की प्रत्येकाला प्रतिक्रिया देताना त्या थकल्या आहेत, इतका प्रचंड उत्साह दिसतोय। संगमनेरच्या नगराध्यक्ष आपल्यासोबत, त्याचसोबत त्याचे काही कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, चुलती त्याची काकू, मोठी काकू आपल्यासोबत आहे अजिंक्याची। काकू, काय भावना व्यक्त कराल? आज अजिंक्य कर्णधारपदी भारताचं नेतृत्व करणार आहे, काय सांगाल त्याच्या आठवणी? त्याच्या आठवणी लहानपणी येत होता गावाला, बैलगाडीने खत वाहू लागायचा, पाणी भरू लागायचा, खेळायचा, उड्या मारायचा आपल्या। कसं वाटतं आज तो भारताचं नेतृत्व करणार आहे? तो खूप आनंद झाला आम्हाला, गावकऱ्यांना झाला, आमच्या विशेष खूप आनंदी। आम्ही फार आनंदाने पेढे वाटले आई मुळूबाईला, आम्हाला खूप आनंद आहे त्याचा। अजिंक्यशी बोलणं झालंय तुमचं या दरम्यान? रात्रीच झाले बोलणं आमचं। काय म्हटलं तो म्हणला घ्या तब्येतीची काळजी, मी छान आहे, तुम्ही छान राहा। आणखी त्याच्या आईवडिलांशी बोलणं झालं असेल, काय एकंदरीत तुमच्या कुटुंबियांच्या भावना आहेत सगळ्यांच्या? आमच्या कुटुंबाच्या भावना भरपूर चांगल्या आहेत, आमच्या विषयी चांगल्याच आहेत, सगळ्या गावकऱ्यांच्या विषयी चांगले आहेत। संगमनेरच्या नगराध्यक्षही आपल्यासोबत आहेत। एक खरं तर अभिमानाची गोष्ट आहे संगमनेरसाठी ही। ताई, काय सांगाल? एक अभिमानाची गोष्ट आहे संगमनेरसाठी, एक मराठी नेतृत्व आज पुन्हा एकदा भारताला मिळालंय। आज संगमनेर तालुक्यामध्ये संपूर्ण आनंद झालेला आहे। कालपासून फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे, एकमेकाला सर्वजण शुभेच्छा देतात। अजिंक्यशी काही बोलतायत, काही अजिंक्यच्या आईवडिलांशी बोलतायत, कारण पुणे नाशिक हायवेवर असलेलं हे चंदनापुरी हे सह्याद्री पर्वताच्या कुशीत एक सुंदरसं असं गाव आहे। तसं ते पर्जन्य छायेच्या प्रदेशात असल्यामुळे दुष्काळी असं गाव आहे। आणि अजिंक्यचे आजोबा कैलासवासी बाबूराव आणि त्याच्या आजी या ठिकाणी बसलेल्या आहेत, मातोश्री झेलूबाई यांनी खूप कष्ट केलेले आहेत। आणि ह्या कष्टामधनं खरं म्हणजे ही आजचा जे आनंद आहे हा त्यांच्या कष्टातला आहे। आजही झेलूबाई खुरपायला जातात आणि इथं जेव्हा अजिंक्य यायचा त्याच्या आठवणी त्या सांगतात की तो शेतामध्ये जायचा। त्याचे मोठे बाबा आणि मोठे आई या ठिकाणी उपस्थित आहेत। गावकऱ्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि चंदनापुरी हे गाव खरं म्हणजे एक सुंदर असं गाव आहे, अतिशय कष्टाळू असं गाव आहे। इथं दुधाचा व्यवसाय खूप करतात, कमी पाण्यावर चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची शेती पिकवतात। आपण आज अजिंक्यच्या घरी बसलेलो आहोत। एक जर परिसर बघितला तर अतिशय सुंदर असा परिसर हा आहे। आणि अजिंक्यला ही आवड असल्यामुळं ज्यावेळेस लहानपणी अजिंक्यला घेऊन त्याचे आईवडील मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी गेले, त्यांच्या उपजीविकेसाठी गेले, मधुभाऊ आणि सुजाताताई, तर यांनी सुद्धा त्याला खूप घडवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्याचं फळ आज मिळालंय अजिंक्यच्या रूपानं। हर्ष, हा उत्साह जो आहे हा त्यांच्या कुटुंबियांचा तर आहेच, परंतु गावकऱ्यांचाही उत्साह आहे। अगदी जेव्हा निवड झाली आहे या संपूर्ण कर्णधारपदी अजिंक्य रहाणेची, तेव्हापासूनच गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अगदी सगळेजण त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक करण्यासाठी माळा घेऊन येत आहेत, कुणी पेढे घेऊन येत आहेत, तर कुणी फटाके घेऊन इथं आतिषबाजी करतायत। आणि असा सगळा हा चंदनापुरीचा जो परिसर आहे, गावकरी आहेत, हे अतिशय आनंदी आहेत। हर्ष, नक्कीच आपले नाशिकचे प्रतिनिधी